परतूर तालुक्यात लांडकधर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत मोडकळीला आल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झालेली आहे आणि याच इमारतीत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून बसावं लागतंय। आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातल्या लांडकधरा येथील जिल्हा परिषद शाळेवर आहोत आपण आणि ही माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेची जी इमारत आहे ती पूर्णतः मोडकळीस आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आणि याच इमारतीमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी बसून जे आहे ते शिक्षण घ्यावं लागत आहेत। या ठिकाणी काही पालक आहेत, त्याचबरोबर काही या ठिकाणचे शिक्षक देखील आहेत आपल्यासोबत। आपण थेट त्यांच्याशीच बोलूया। सर, काय सांगाल, ही इमारत आहे पूर्णतः मोडकळीस आल्याचं पाहायला मिळतंय, यामध्ये आता या विद्यार्थ्यांना जे आहे तुम्ही शिक्षण देत आहेत। या ठिकाणी पहा, विद्यार्थ्यांना आम्ही साधारण या ठिकाणीच पूर्ण वर्ग मोडकळीस आलेले आहेत, तरीही आम्ही पावसामध्ये लेकरांना हे करून बाजूला करून आणि पाणी काढून तरी आम्ही या ठिकाणीच जे व्यवस्था होईल त्या पद्धतीने आम्ही शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो। आणि या ठिकाणी आम्हाला एवढीच विनंती करायची आहे तुमच्या मार्फत, लोकशाही न्यूज चॅनल मार्फत, की आम्हाला लवकरात लवकर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुविधा आणि वर्ग खोल्या उपलब्ध करून द्याव्यात। सर, ठराव दिलेला आहे 2 वेळेस, ठराव देऊनही काहीच प्रतिक्रिया नाहीये। आणि आमच्या गावामध्ये 3 वर्ग खोल्या असताना त्यातल्या तिन्ही वर्ग खोल्या पावसाळ्यात पूर्णपणे जीर्ण होऊन गळतीस आल्या आणि काही रूमच्या छताच्या खालून स्लॅबचे खडे निघून पडतायत। मला असं वाटतं की यामध्ये तिन्ही वर्ग खोल्या नवीन व दुरुस्ती नवीन मिळाव्यात अशा अपेक्षा करू। त्यामुळे ही इमारत नवीन देण्यात यावी अशी मागणी आता गावकऱ्यांनी केली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।